दिनांक 14 ते 15, 14ची रात्र 15ची सकाळपर्यंत बदलापूर स्टेशनच्या परिसरामध्ये सिद्धी मसाला आणि ड्रायफ्रूट दुकानाचं शॉप आहे. तर त्यांचे 3 शटर वाकून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानातले 12,000 रुपये रोख रक्कम घरफोडी करून चोरल्याचे आम्हाला दिसून आले. त्याच अनुषंगाने त्यांच्या मालक श्री दर्जी यांची आम्ही आमचा गुन्हा दाखल केला. CR नंबर 42/26 BNS क्रमांक कलम 331, 3-4 व 305 म्हणजे हा घरफोडीचा दिवसा रात्राचा घरफोडीचा आहे. त्या दरम्यान दुसरे फिर्यादी श्री डोहाळे यांचं NI3 स्पोर्ट्स नावाचं दुकान आहे. तर त्या दुकानात सुद्धा 2,000 रुपयाची घरफोडी झाली होती. व तिसरे आहे बंधन बँक. तर बंधन बँकचा शटर तोडून प्रयत्न झाला होता. तर या सदर घटने अनुषंगाने आम्ही CR नंबर 42, 43, 44 असे 3 गुन्हे दाखल केले होते. आणि त्यामध्ये आम्हाला काही फुटेज प्राप्त झाले होते. एक लाल टी शर्ट घातलेला इसम होता आणि एक कडका एक लंबूसारखा इसम होता. तर आम्ही घटनास्थळाच्या ठिकाणापासून ते स्टेशन परिसरामध्ये अलीकडे पलीकडे इस्टला वगैरे PSI पात्रे, पोलीस हवालदार कसबे, पोलीस हवालदार जिरे बाळनोत व पोलीस शिपाई चव्हाण आणि निगडीकर या 6 लोकांनी मी स्वतः त्यामध्ये होतो टीममध्ये. आम्ही बराच कसून त्या ठिकाणी चौकशी केली. आता यांची MOB अशी होती की एकदा घरफोडी झाली, आपल्या हाताला काय रक्कम लागली नाही, ही रक्कम फार कमी होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी रात्री तसंच करायचं. कारण हे जे आरोपी आहेत हे पुण्यावरून आलेले होते 2 जण. मग ते रेल्वे स्टेशन परिसरात थांबले होते. मग आम्ही त्या फुटेजच्या आधारे त्यांचा शोध घेतला. यांनी काही कपडे बदलले नव्हते. मग आम्हाला ते साधारण 3-4च्या दरम्यान बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात हे दोघं मिळून आले आणि जे फुटेज पाहिले तर तेच आरोपी होते. म्हणजे आम्ही त्यांना ते दाखवले, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्या दोघांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. आज रोजी मान्य अंबरनाथ न्यायालय या ठिकाणी आम्ही त्यांना रिमांड कामी हजर करून त्यांचे पोलीस कोठडी वाढून त्यांनी इतरही काही गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का तर आम्ही ते निष्पन्न करीत आहोत.